नात्यांची अजब कहाणी शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा ती तर आहे स्वप्न परी चंद्रमुखी 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 चंद्रमुखी. आम्हाला पाहिल्यानंतर बिचारा नागराज, त्याला कलावतीचा भास तर नक्कीच झाला असेल. नागराज, राजवीर सिंगचं रहस्य तुझ्याशिवाय कुणाला माहित नाही. मग ही रूपमती माझं रहस्य कसं जाणू शकते जिला मी कधी पाहिलं नाही? विश्वास तर त्यांच्यावर ठेवला जातो ज्वाला, जे आपले आहेत. गजराज आणि अभिमन्यू कधीच आपले नव्हते. जर तू आमच्यासाठी तत्काळ सूचना घेऊन येण्यात यशस्वी झालास तर मंत्रीवर्य रणवीर सिंग तुला एकाच क्षणात सर्वोच्च पदावर पोहोचवतील. उच्च पदावर पोहोचण्यासाठी मी कुठलंही संकट झेलायला तयार आहे. काय तुम्ही त्या कलावतीबद्दल तर बोलत नाहीयेत ना, की जी अचानक महाल सोडून निघून गेली? काय बोलताय तुम्ही? कलावती महाल सोडून निघून गेली? तुम्ही जगू शकता सरकार. सरकार तुमची कल्लम पेली नाहीये. त्या तुम्हाला आणि या सुंदर राजमहालाला सोडून निघून गेले. असं कल्लो महाल सोडून गेलीये, मेलेली नाहीये. गजराज सिंगने त्या युवतीला महालात आणून आमची रात्रीची झोप उडवलेली आहे ज्वाला. परंतु आम्ही त्या रूपमती नावाच्या विषकन्येला शांतीने जगू देणार नाही. तू एका तुच्छ रूपमतीच्या भीतीने इतका विचलित का झालायस? जर तुला तिच्यामुळे इतका त्रास होतोय तर तिला जाऊन भेटत का नाही? मग दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी आपोआपच होईल. तू योग्यच बोलतेस. आम्हालाही रूपमती नावाच्या त्या रहस्याला उजेडात आणलंच पाहिजे. माझ्या लाडक्या चंगूमंगू, खूप दिवसांपासून तुम्ही महालात दिसला नाही, म्हणून मी विचार केला की चला तुम्हा दोघांना भेटण्यासाठी जाऊया. काय झालं नागराज? आज तुम्ही असं बदलल्यासारखं का वाटताय? तुम्ही तर आमच्याशी एक शब्दही कधी धड बोलत नव्हतात आणि आज तर तुमच्या मुखातून आमच्यासाठी फुलं पडतायत. असं काही नाहीये. माझ्यावर महालातील कार्याचा इतका बोजा पडला होता की आम्ही क्षण दोन क्षण थोडासा वेळ काढून कुणाशी प्रेमाने बोलूही शकलो नाही. बरं, एक गोष्ट सांगा, तुम्ही दोघं झोपाळ्यावर बसलेले त्या नवीन युवतीशी काय बोलत होता? हे घ्या, आलात ना तुम्ही तुमच्या वास्तविक उद्देशावर. काहीही म्हणा, तुम्ही खूप स्वार्थी आहात. जेव्हा कधी तुम्हाला काही जाणून घ्यायचं असतं तेव्हा तुम्ही अशाच प्रकारे आमच्याशी गोड गोड बोलत असता. नाही मंगू, गोष्ट अशी आहे की मी जेव्हा कधी तुम्हा दोघांना पाहतो तेव्हा माझे नेत्र दयेने भरून येतात. मला माहिती आहे की तुमचं दोघांचं या जगात कोणीही नाहीये, परंतु तुम्ही दोघे स्वतःला कधीही एकटं समजू नका. तुम्हाला कधीही कोणतीही आवश्यकता असेल तर तुम्ही माझ्याकडे या, मी त्या पूर्ण करेन. आता तुम्ही दोघं शीघ्र हे सांगा की ती युवती तुमच्याशी काय बोलत होती. चला शीघ्र सांगा. यांना काय विचारता नागराज? तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देते. तुम्ही माझ्याविषयी जाणू इच्छिता ना? परंतु तुम्हाला माझ्याविषयी हे दोघं काय सांगणार? वेळ आल्यावर तुम्हाला आपोआपच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. रूपमती देवी, उत्तर तर मला मिळालेलंच आहे. तुमचे मामा श्री गजराज सिंगांनी माझी तुमच्याशी आधीच भेट घडवली होती. मी तर फक्त या दोघांकडून हे जाणण्याकरिता आलो होतो की तुम्हाला काही त्रास तर नाही झाला ना. आता तुम्ही या महालात नवीन नवीन आहात ना, बस
हेच विचारायला मी आलो होतो. अरे नाही रूपमती देवी, नागराज आम्हाला विचारत होते की तुम्ही झोपाळ्यावर बसून आमच्याशी काय बोलत होता. या दोघांवर विश्वास ठेवू नका. हे दोघं खूपच चंचल आणि खोडकर आहेत. रूपमती देवी, मी तर फक्त हे सांगायला आलो होतो, जर तुम्हाला थोडा जरी त्रास होत असेल तर तुम्ही मला सांगा. तुम्ही माझा त्रास काय दूर करणार? जर तुम्हालाच काही त्रास असेल तर तुम्ही मला सांगा. मी माझ्या मामाजींना सांगून तुमचे सगळे त्रास एका क्षणात दूर करून टाकीन. हिचे नखरे तर कलावतीपेक्षाही जास्त तिखट आहेत. असं वाटतंय की ह्याच्यामध्ये जणू कलावतीच्या आत्म्यानेच प्रवेश केलाय. ह्याच्याशी टक्कर घेण्यापेक्षा ह्याच्यापासून लांबच राहणं शहाणपणाचं आहे. नागराज, तुम्ही कोणत्या चिंतेत पडला आहात? माझा ऐका, तुम्ही जास्त विचार करून तुम्ही तुमची प्रकृती बिघडवून नका घेऊ आणि तेच कार्य करा जे तुमच्यावर सोपवलंय. तसं तुम्ही जंगलात जाऊन कुणाला काहीतरी सूचना देणार होतात ना? हो हो, मला आठवतंय. महामहिमांनी महाराजांच्या एका महत्वपूर्ण कार्यासाठी जंगलात पाठवलं होतं. मला आठवतंय. मी निघतो. ही तर असं वाटतं कलावती आहे. कलावती, कलावती? कुठं आहे कलावती? काय कलावती महालात पुन्हा परत आलीये जयचंद? नाही. मला वाटलं की कलावती महालात परत आलीये आणि म्हणून तुम्ही तिला हाका मारताय. ही रूपमती असो किंवा नसो, कलावती नक्कीच आहे. कलावतीच्या नावाने हाक मारताच हिने वळून पाहिलं आणि आता आपली चूक लक्षात येताच कसं नाटक करतेय. कसला विचार करताय जयचंद? वाटतंय की कलावती तुम्हाला जरा जास्तच पसंत होती म्हणून ती महालातून निघून गेल्यानंतरही ती महालातच आहे असं तुम्हाला वाटतंय. कधी कधी असं होतं, परंतु लक्षात ठेवा, जो एकदा निघून जातो तो कधीही परत येत नाही. येते मी. कलावती? कलावती? कुठे कुठे कलावती? ती पहा, समोरून तर चाललीये. तुला हे काय झालंय जयचंद? तिथं तर कुणी सुद्धा नाहीये. कुणीच नाही, परंतु आता तर तिथूनच जात होती. जयचंद, वाटतंय की तू तुझ्या पूर्ण चेतनेत नाहीयेस, म्हणूनच विचित्र विचित्र गोष्टी करतोयस. असं वाटतंय की तू जागेपणी कसलं तरी स्वप्न पाहतोयस. मी कोणतं स्वप्न नाही पाहिलं हुजूर. जर तू कोणतं स्वप्न पाहिलं नाहीस तर तुझ्या मनात अवश्य कलावतीची भीती बसली आहे. कलावती तर कधीच हा महाल सोडून लुप्त झालेली आहे. कुठं लुप्त नाही झाली हुजूर, याच महालात आहे ती. आता आम्हाला संशयच नाही तर पूर्ण विश्वास बसला आहे की तुझ्या हृदयात कलावतीसाठी भीती बसलेली आहे. परंतु आम्ही असताना तुला घाबरण्याची काही एक आवश्यकता नाही जयचंद. घाबरू नकोस जयचंद. कलावती जिवंत असेपर्यंत कधीही या महालात पाऊल नाही ठेवणार. जर कलावतीने चुकून सुद्धा महालात प्रवेश करण्याचा प्रयत्न जरी केला तरी आमचे गुप्तहेर तिला महालात प्रवेश करण्याआधीच समाप्त करतील. महालातच नाही, जंगलात सुद्धा आम्ही आमच्या गुप्तहेरांचं जाळं पसरवलं आहे. जर कलावती जिवंत आहे तर आमचे गुप्तहेर तिला मृत्यूची निद्रा देतील. त्यामुळे निश्चिंत रहा जयचंद आणि महालातील दुसऱ्या शत्रूंवर सुद्धा तुझी नजर ठेव. कलावती तर आता या महालातून सदैव सदैव साठी निघून गेलीये आणि खूप लवकरच या महालात तिचं नाव सुद्धा कोणी घेणार नाही. या महालातील सर्व सदस्य हे विसरून जातील की इथं कोणी तुच्छ अनाथ युवती ही राहत होती. ज्वाला अगदी सत्यच बोलते जयचंद. आता तू महालातील राजवीर आणि नागराज यांच्यावर करडी नजर ठेवून राहा. माहिती काढ, ते महालात कुठे फिरतायत का जंगलात जाऊन आमचं कार्य पूर्ण करतायत. जशी आज्ञा हुजूर.
माझ्या प्रामाणिक सैनिकांनो, आज निश्चितच आपल्याला कुठल्या तरी मनुष्याची भेट अवश्यच मिळेल. तुम्ही सर्व लोक सतर्क दृष्टी ठेवा. पूर्व दिशेला जा आणि गुरुदेवांसाठी मनुष्यांना शोधा. मी पश्चिम दिशेला जात आहे. जशी आज्ञा हुजूर. आम्ही गुरुदेवांसाठी आपले प्राणही देऊ शकतो. चला सैनिकांनो. लोहासिंग तर माझ्याकडेच येतोय, परंतु हा इथे जंगलात आपल्या सैनिकांसोबत काय करायला आलाय? मनुष्याचा गंध पश्चिम दिशेकडून येतोय. याचा अर्थ असा आहे की आसपास निश्चितच कोणीतरी मनुष्य आहे. मनुष्याचा तीव्र गंध या वृक्षाजवळूनच येत आहे. निश्चितच आसपास कोणीतरी मनुष्य लपून बसलेला आहे. मनुष्य मिळाला. लोहासिंग, तुम्ही इथं जंगलात? तुम्ही कुणाला लोहासिंग म्हणून हाक मारलीत? हो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्या लोहासिंगच्या शोधात आहात? हो ना, हो ना, हो ना. चला, मी त्यांना शोधण्यासाठी तुमची सहायता करतो. या 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 ना, या 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 ना. लोहासिंगला काय झालंय? हा कसली विचित्र बडबड करतोय. हा कदाचित वेडा तर झाला नाही ना? अरे, तुम्ही कोणता विचार करताय? तुम्ही ज्यांच्या शोधात आहात, माझे गुरुदेव तुमची निश्चितच त्यांच्याशी भेट घडून देतील. तुम्ही माझ्या गुरुदेवांकडे चला चला चला. तुमचे गुरुदेव कोण आहे? तुमचे गुरुदेव महान भैरवनाथ आहे. महान भैरवनाथ? हो, भैरवनाथ आहे. त्यांचं मनुष्यांवर खूप प्रेम आहे. जेव्हा कुठलाही मनुष्य या जंगलात भरकटतो ना, त्याला पकडून आपल्या जवळ बोलावतात ते. आमच्या गुरुदेवांकडे चला, ते तुमची अवश्य सहायता करतील. तुम्ही चला. असं वाटतंय की लोहासिंग कुठल्या तरी तांत्रिकाच्या जाळ्यात अडकून वेडा झालाय. तात्काळ याच्या तावडीतून सुटका केली पाहिजे, नाहीतर मीही विनाकारण मारला जाईन. जर तुम्ही असाच विचार करत राहिलात तर मला तुम्हाला माझ्या खांद्यांवर उचलून न्यावं लागेल. चला, गुरुदेव प्रतीक्षा करताय. लोहासिंग, मला खाली तर उतरवा. खाली उतरवा. मी येतो ना. मी येतो तुमच्या बरोबर, येतो ना. परंतु त्याचं काय आहे की मला माझ्या सरकारांना सूचना देणं आवश्यक आहे ना. मी त्यांना सूचना देऊन तुमच्याकडे अगदी शीघ्रतेने परत येईन. याचा अर्थ तुमचे सरकारी इथे आलेले. ठीक आहे, तुमच्या बरोबर तुमचे सरकारी आमच्या गुरुदेवांचं दर्शन घेतील. जा, त्यांना बोलून घेऊन या. काय नाव आहे तुमच्या सरकारांचं? राजवीर सिंग. ते इथेच कुठेतरी एखाद्या वृक्षाखाली विश्रांती घेत असते. मी त्यांना माझ्यासोबत घेऊन शीघ्रच परत येईन. मी तुमच्या दोघांची इथे प्रतीक्षा करतोय. शीघ्रच परत या. असं समजा लोहासिंग. बस असा गेलो, मी असा आलो. आता मला एका वेळी 2-2 मनुष्य मिळतील. 2-2 मनुष्यांना एकाच वेळी प्राप्त केल्याने गुरुदेव किती प्रसन्न होतील. हा मनुष्य तर दूर दूर पळत चाललाय. वाटतंय की याच्या सरकारने कुठे दूर तळ ठोकलाय. असू दे, मी दुसरा मनुष्य शोधेन. नागराज, महालात प्रवेश करताच हे रूपमती कुठून आले? आजचा दिवस खूपच वाईट आहे. लोहासिंग कडून पाठ सोडवली तर रूपमती भेटली.
नागराज, तुम्ही इतके घाबरलेले का आहात? नाही नाही, असं काही नाहीये. मी तर नेहमीप्रमाणे जंगलातून भ्रमण करून परत येतोय. हे तर मलाही माहितीये की तुम्ही जंगलातून परत आलायत, परंतु जंगलात तुम्हाला लोहासिंग भेटला होता. ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवताय? लोहा सिंग मला अवश्य भेटला होता, परंतु मी तुम्हाला माझ्या प्रत्येक गोष्टीची माहिती देणं आवश्यक समजत नाही. अरे अरे, तुम्ही तर खूप क्रोधित झालात. मी तर केवळ तुमची विचारपूस करण्याचा प्रयत्न करत होते. बरं, मला हे सांगा, लोहासिंग तुम्हाला त्यांच्या कोणत्या गुरुदेवांशी भेटवणार होता? हे काय होतंय नागराज? जशी कलावतीला महालात चाललेल्या गुप्त रहस्यांबद्दल माहिती होती, तशीच रूपमतीलाही माहिती आहे. दोघींचं आचरण एकसारखंच आहे, केवळ रूप बदललेलं आहे असं वाटतं. कुठं ना कुठे काहीतरी भानगड आहेच. कसलीही भानगड नाहीये नागराज. सांगा ना, लोहासिंग वेड्यासारखं का बडबडायला लागलाय? जर तुम्ही त्यांच्या गुरुदेवांना भेटला असतात तर या गोष्टीचाही शोध लागला असता, परंतु तुम्ही तर राजवीर सिंगांना घेऊन येण्याच्या बहाण्याने तिथून चक्क पळ काढलात. सांगा ना, तुमच्यासारख्या शूरवीरांना अशा प्रकारे पळून जाणं शोभतं का? जर ही गोष्ट मी महालात कुणाला सांगितली तर तुमचा उरला सुरला सन्मान पण धुळीत मिळेल. जेव्हापासून तुम्ही मला भेटलाय तेव्हापासून तुम्ही माझा अपमानच करताय. माहित नाही मी तुमचं काय बिघडवलंय. तुम्ही तुमच्या शब्दांच्या बाणांनी आल्यापासून माझा अपमान करताय रूपमती देवी. मी म्हणालो ना, मला माहित नाही की लोहासिंग वेडा कसा झालाय. आता तुम्ही माझ्या मार्गातून बाजूला व्हा. मला एक आवश्यक कार्य पूर्ण करायचंय. बाजूला व्हा माझ्या मार्गातून. मी तुम्हाला कुठे अडवलं? तुम्ही तुमचे कार्य अवश्य पूर्ण करा, परंतु हे विसरू नका की महालात तुमचं कोणीही आपलं नाहीये. ज्या दिवशी काही दगाफटका होईल तुम्हाला सावरणार कोणीच नसेल, म्हणून सांभाळून राहा. इतकाच सल्ला द्यायचा होता. येते. ही रूपमती नाही तर ही कलावतीच असू शकते. परंतु ही गोष्ट तर मी सारखी सारखी महामहिमांनाही सांगू शकत नाही. ते माझ्या बोलण्यावर विश्वासच ठेवणार नाही आणि ते मलाच मूर्ख समजतील. विचित्र संकटात सापडलोय. काय करू? ना कोणाला काही सांगू शकत आणि ना सहन करू शकत. परंतु आता मला महामहिमांना भेटून त्यांना जंगलातील सूचना देणं अति आवश्यक आहे. काय लोहासिंग वेळा झालाय? त्याच्याशी तुझी कुठे भेट झाली नागराज? रूपनगराच्या जंगलात विचरण करताना लोहासिंग मला भेटला. त्याचं वागणं बोलणं तर बदललेलं होतच. त्याच्या हावभावांना पाहून असं वाटत होतं महामहिम जसा तो कुठल्या तरी भयानक जादूगाराच्या तावडीत सापडला आहे. भयानक जादूगाराच्या तावडीत सापडला आहे? मी काही समजलो नाही नागराज. मला स्पष्टपणे सांग की हे कुठलं नाटक आहे? नाटक नाही महामहिम, सत्य पाहून आलोय. लोहासिंग कुठल्या तरी भयानक जादूगाराच्या तावडीत सापडलेला आहे. त्याच्या अधीन झालेला आहे तो. महामहिम, मोठ्या मुश्किलीने मी त्याच्या तावडीतून सुटलोय. जर आज मीही त्याच्या तावडीत सापडलो असतो तर मी सुद्धा त्याच्याप्रमाणे जंगलात मनुष्यांचा शोध घेत भटकत राहिलो असतो. ही कसली माया आहे नागराज? भले एका हत्तीची ताकद असणारा लोहासिंग इतक्या सहजतेने एका जादूगाराच्या तावडीत कसा काय सापडू शकतो? हाच विचार करून मी सुद्धा गोंधळून गेलोय. परंतु मी जे पाहिलं ते सत्य आहे महामहिम. जर हेच सत्य आहे तर रणवीर सिंगावरील माझा विश्वास पूर्णपणे संपलेला आहे. ते आपल्याला त्यांच्या भावाला शोधण्यासाठी पाठवू इच्छितात, परंतु त्यांचा उद्देश त्यांच्या भावाला शोधण्याचा नाही तर फक्त आपल्याला फसवण्याचा आहे. हो, तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. मंत्रीवर्यांना चांगलंच माहित होतं की जंगलात कोणीतरी भयानक जादूगार आलाय जो मनुष्यांना पकडून पकडून आपला दास बनवतोय. अर्थात त्यांची इच्छा होती की आपण जंगलात जावं, त्या जादूगाराने आपल्याला त्याचा दास बनवावं आणि अशा प्रकारे त्यांना आपल्यापासून अगदी कायमची सुटका करून घेता येईल. मंत्रीवर्य हे विसरत आहेत की रूपनगराच्या सत्तेची सूत्रे अजूनही माझ्या हातातच आहेत. मला वाटलं तर मी त्यांना हानी पोचवू शकतो, परंतु मी दाखवू इच्छित नाही की त्यांचं षडयंत्र आपल्या लक्षात आलं आहे. तर आपली पुढची काय योजना आहे महामहिम? जर आपण अशाच प्रकारे हातावर हात ठेवून बसून राहिलो ना तर मंत्रीवर्य आपल्याला कधीही कोणत्याही क्षणी मारू शकतात. आपल्याला आपल्या इच्छेशिवाय यमराज सुद्धा मारू नाही शकत नागराज. आता मी मंत्रीवर्यांना थोडी सूड देऊ इच्छितो, ज्यामुळे ते बेसावध राहतील आणि जसंही ते निश्चिंत होतील मी स्वयं यमराज बनून त्यांचे प्राण हिरावून घेईन. याचं तात्पर्य असं झालं
की आपल्याला मंत्रीवर्यांवर त्यांच्याच तलवारीने वार करण्यासाठी एखादं मोठं षडयंत्र रचावं हो लागेल. नागराज, आणि ते षडयंत्र मी रचलेलं आहे. ज्या षडयंत्राविषयी तुला आता लवकरच समजेल. मी मंत्रीवर्यांच्या चालीचं उत्तर अतिशीघ्र त्यांच्याच चालीने देणार. ये राजवीर, जंगलातून कुठली सूचना आणलीयस? काय आमचा भाऊ परमवीराचा काही शोध लागलाय? युवराज परमवीरांचा शोध शीघ्र लागेल मंत्रीवर्य. माझे गुप्तहेर जंगलात पसरलेले आहेत. आता मी तुम्हाला जी सूचना देणार आहे त्याच्यावर तुम्ही सुद्धा विश्वास ठेवणार नाही, परंतु जे मी पाहिलेलं आहे ते सत्य आहे. कोणतं सत्य? शीघ्रच सांगा. काही आमचा भाऊ परमवीरवर कुठली आपत्ती तर आली नाहीये ना? नाही मंत्रीवर्य, युवराज परमवीरांवरती कोणतीही आपत्ती नाही आली आहे. परंतु योग्य वेळीच तुम्ही जर कोणता निर्णय घेतला नाही तर आपण सगळे मोठ्या संकटात अडकू शकतो. आपण सगळे मोठ्या संकटात अडकू शकतो, परंतु कसं? नगरात कुणाला मृत्यूचं बोलावणं आलंय जो आमच्या मंत्रीवर्यांवरती संकट आणण्याचं स्वप्न पाहतोय? मंत्रीवर्य, महाबली लोहासिंगने विद्रोह केलाय. विद्रोह. हे तू काय बोलतोयस? लोहासिंगने विद्रोह केलेला आहे? विद्रोहच नाही तर त्याने त्याचं पारडं सुद्धा बदललं आहे. बाहेरच्या युवराजासोबत मिळून रूपनगराच्या महालावर आक्रमण करण्याची तयारी करत आहे. हे अशक्य आहे. लोहासिंग मंत्रीवर्यांचा उजवा हात आहे, त्यांचा सर्वात अधिक विश्वासपात्र आहे. मग भले तो आपल्या स्वामीशी विद्रोह का करेल? अवश्य तुम्हा दोघांकडून कोणती तरी चूक झालेली आहे, अन्यथा तुम्ही आमचा स्वामी भक्त लोहासिंगवर संशय घेतला नसतात. ज्याला तुम्ही संशय समजताय ते सत्य आहे मंत्रीवर्य, सत्य. महाबली लोहासिंगने तर महामहिमांना सुद्धा तुमच्या विरुद्ध विद्रोह करण्यासाठी भडकवलं होतं, परंतु महामहिमांनी त्याला पूर्णपणे नकार दिला. नागराज बरोबर बोलतोय मंत्रीवर्य. लोहासिंगने मला त्या अज्ञात युवराजाला भेटण्यासाठी खूप आग्रह केला, परंतु मी त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ केले. मंत्रीवर्य, लोहासिंगची इच्छा होती की महामहिमांनी त्या युवराजासोबत मिळून तुमच्याशी विद्रोह करावा, परंतु आम्ही त्यांचा विश्वासघात नाही करत, जे आमचे अन्नदाता आहेत. मंत्रीवर्य, जर आम्ही तिथून आमचे प्राण वाचून पळालो नसतो तर त्या लोहासिंगने आमचे प्राण घेतले असते. आमचा विश्वास आहे की तुम्ही दोघं सत्यच बोलत आहात, परंतु आम्हाला हे समजत नाहीये की तो असा कोणता युवराज आहे जो आम्ही असताना रूपनगरवर आक्रमण करण्याचं स्वप्न पाहत आहे. याचा शोध सुद्धा आम्ही शीघ्रच लावू मंत्रीवर्य, परंतु तुम्ही लोहासिंग पासून थोडं सांभाळूनच राहा. माहित नाही की तो विषारी सर्प कधी दंश करेल, कुणालाच माहित नाही. लोहासिंगची चिंता करणं सोडून द्या आणि पुढील रणनीतीचा विचार करा. जर त्या विषारी सर्पाने त्याचा फणा काढून मंत्रीवर्यांकडे पाहण्याचा फक्त प्रयत्न जरी केला तर त्याचा फणा जाळून भस्म करून टाकणं ज्वालाचं कार्य आहे. आम्ही तुम्हा दोघांच्या कार्यावर खूपच प्रसन्न आहोत. तुम्ही दोघांनी आम्हाला जी सूचना दिली आहे त्याच्या आधारावर आम्ही स्वतः जंगलात जाऊ आणि परिस्थिती काबूत करू. आता तुम्ही दोघं प्रस्थान करू शकता. वेळ येताच आम्ही तुमच्या स्वामी भक्तीचा आणि कार्याचा मोबदला नक्कीच देऊ. प्रणाम. चल नागराज. हा कसला अनर्थ होतोय रणवीर? मला तर आपलं पारडच पलटलेलं दिसतंय. युवराज परमवीर सिंग तर सांगत होता की लोहासिंग कुठल्या जादूगाराला वश होऊन पूर्ण वेडा झालाय, परंतु राजवीर सिंग तर त्याच्या विद्रोहाची सूचना घेऊन आलाय. कदाचित हे दोन्ही सर्प, राजवीर आणि नागराज, कुठल्या तरी मोठ्या षडयंत्राची रचना करतायत. राजवीर आणि नागराज आमच्या सोबत विश्वासघात नाही करू शकत. त्यांनी आमच्या विरुद्ध जे षडयंत्र रचलं होतं त्यासाठी त्यांनी अधिक क्षमा मागितली आहे. आता ते आमच्यासाठी विश्वासपात्र आहेत. ज्वाला, जर ते दोघं विश्वासपात्र आहेत तर सत्य काय आहे रणवीर? तू कोणावर विश्वास ठेवणार? तुझ्या भावावर का त्या कपटी मंत्र्यावर? याचा निर्णय तर आम्ही परमवीरला भेटल्यानंतरच घेऊ शकतो. आता परमवीरच सत्य आणि असत्यातील भेद सांगू शकतो. म्हणूनच आम्हाला आमच्या गुप्त स्थानावर जाऊन तत्काळ परमवीर सिंगाला भेटलं पाहिजे. दादा, तू इथं? काय झालं? सर्व कुशल मंगल तर आहे? नाही परमवीर, चारही बाजूंना अमंगलच अमंगल आहे. तुझ्या केवळ एका छोट्या चुकीमुळे आपल्याला रूपनगरचा महाल सोडावा लागू शकतो. हे तू काय बोलतोयस दादा? मला काही समजलं नाही. कोणत्या चुकीबद्दल बोलतोयस? तू लोहासिंगला ओळखण्यात खूप मोठी चूक केलीयस परमवीर. लोहासिंग कोणत्या जादूगाराच्या वशमध्ये आलेला नाहीये. त्याने नीट जाणून बुजून मंत्रीवर्यांशी विद्रोह केलाय. विद्रोह केलाय? नाही, हे अशक्य आहे की ज्या मनुष्याची विचारशक्ती संपुष्टात आलेली असेल,
भले तो मनुष्य कुणासोबत विद्रोह कसा करू शकेल? लोहा सिंग पूर्ण चेतनेत आहे परमवीर. तो बाहेरील कुणा युवराजासोबत मिळून आपल्या विरुद्ध षडयंत्र रचत आहे. नाही दादा, असं नाही होऊ शकत. लोहा सिंग कधीही बाहेरून आलेल्या कोणा युवराजाची साथ नाही देऊ शकत. माझ्या हे अजिबात लक्षात येत नाही की हे तुला कोणी सांगितलं की लोहा सिंग तुझ्या विरुद्ध कुठलं भयानक षडयंत्र रचतो? राजवीर आणि नागराज यांनी आम्हाला आत्ताच ही गुप्त सूचना दिली आहे. त्यांनी खूप विश्वासपूर्वक सांगितलंय की लोहा सिंग कुणा युवराज सोबत मिळून रूपनगरच्या महालावर आक्रमण करणार आहे. राजवीर आणि नागराज असत्य बोलतायत. रूपनगराच्या जंगलात आतापर्यंत असा कोणताच युवराज नाही आला जो हे दुस्साहस करू शकेल. मी स्वयं माझ्या नेत्रांनी त्या जादूगाराला पाहिलंय, लोहा सिंग बरोबरच सूर्यप्रतापाला आपल्या वशमध्ये करताना. अवश्य राजवीर आणि नागराजची ही चाल आहे ज्यामध्ये ते दोघं आपल्याला अडकवू इच्छितात. राजवीर आणि नागराज आता आमच्या विरुद्ध कुठलेही षडयंत्र करणार नाहीत. त्यांनी केलेल्या पूर्वीच्या चुकांसाठी त्यांनी आमची वारंवार माफी मागितलेली आहे. त्यांना आमच्या शक्ती आणि सामर्थ्याचा चांगलाच परिचय आहे. त्यामुळे जाणून बुजून ते नागाच्या बिळात हात घालण्याची मूर्खता कधीच करणार नाहीत. राजवीर आणि नागराज महाकपटी आहेत दादा. मी त्यांच्यावर कधी विश्वास ठेवला नाही, पण फक्त तुझ्यामुळे मी त्यांना क्षमा केली. ते दोघे छळकपट आणि मोहाची साथ कधीच नाही सोडणार. परमवीर योग्य बोलतोय रणवीर. या दोन्ही दुष्टांपासून मीही तुला सतर्क केलं होतं, परंतु तू माझा आग्रह नाकारलास. मला असं प्रतीत होतंय की या कपट्यांचा उद्देश आपल्याला आपापसात लढवणं आहे. आपल्याला आपापसात लढवून ते दोघं त्यांचा स्वार्थ पूर्ण करू इच्छितात. तू स्वतःला त्यांच्यापासून दूरच ठेव दादा, कारण थोडासाही बेसावतपणा आपल्या पतनाचं कारण बनू शकतो. नागराज आणि राजवीर स्वतः तर पतनाच्या मार्गावर चाललेच आहेत, परंतु हे दोन्ही सर्प आपल्यालाही विनाशाच्या मार्गावर नेण्याचं स्वप्न बघतायत. आपल्याला लवकरात लवकर त्यांच्यापासून पाठ सोडवली पाहिजे. त्या दोन विषारी सापांपासून आम्ही आमची सुटका करून घेऊ, परंतु आता नाही. अनुकूल परिस्थिती येताच आम्ही त्यांच्याच चालीने त्यांनाच समाप्त करू. जर त्यांनी आमच्या विरुद्ध कुठलंही षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला तर त्यांना खूप महागात पडेल. बघितलं नागराज, मी मंत्रीवर्यांना मूर्ख कसं बनवलं ते. जो रणवीर सिंग स्वतःला रूपनगरातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती समजत होता, त्याला मी माझ्या चतुराईने बघता बघता कसं पराजित केलं. महामहिम, बल आणि बुद्धीमध्ये तुमच्यावर चढ कोणीच नाहीये. मंत्रीवर्यांना हे माहित नाहीये. माहित नाही की रूपनगरात तुम्हीच एक असे योद्धा आहात जे या रूपनगरचे सम्राट बनू शकतात. हो नागराज, रूपनगराचा सम्राट तर मी बनणारच, परंतु रणवीर सिंग माझ्या मार्गातील काटा बनला नसता तर मी या सिंहासनावर माझा अधिकार कधीच मिळवला असता. चिंता करू नका महामहिम, चिंता करू नका. मंत्रीवर्य आता अधिक दिवस तुमच्या मार्गातील काटा बनू शकणार नाहीत. तुमच्या मार्गातील तो काटा आता लवकरच बाजूला होणार आहे. तुम्हाला आठवतंय महामहिम, मंत्रीवर्य म्हणाले होते की ते स्वयं लोहा सिंगला शोधण्यासाठी जंगलात जाणार आहेत. जर एकदा का त्यांनी जंगलात प्रवेश केला तर मग ते कधीच या महालात परत फिरू शकणार नाही. जादूगार रणवीर सिंगला बघताच आपला दास बनवेल, हेच म्हणायचं आहे ना तुला? नागराज, रणवीर सिंगाला इतका निर्बल समजण्याची चूक करू नकोस. माहित नाही की तो जंगलात स्वयं जाणार की कुणाला बळीचा बकरा बनवून पाठवणार. आपल्याला हे निश्चितपणे माहित नाहीये. महामहिम, मंत्रीवर्यांना जंगलात जावंच लागेल, कारण आपण जी आग लावलेली आहे त्या आगीत जळण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये. आपल्याच सेनापतीने विद्रोह केल्याचं ऐकून त्यांच्या मनात सुडाची आग पेटली असेल. ही विझवण्यासाठी ते रूपनगरच्या जंगलात अवश्य जातील, अवश्य. जर एकदा का ते जंगलात गेले महामहिम तर सदैव सदैव साठी त्या जादूगाराच्या अधीन होतील. जर हे सत्य झालं तर मला रूपनगराचा सम्राट बनण्यापासून कुणी अडवू शकत नाही. आणि ज्या दिवशी मला रूपनगराचं सिंहासन मिळेल त्याच दिवशी मी राजकुमारी चंद्रमुखीचा हात हाती घेईन आणि त्याच्या पश्चात मी या विश्वातील समस्त राजा महाराजांवरती आक्रमण करून त्याचाही पराभव करेन आणि या पृथ्वीचा सम्राट बनेन. महामहिम, त्याच दिवसाच्या प्रतीक्षेमध्ये तर मी जगतोय. ज्या दिवशी तुम्ही सम्राट बनाल त्या दिवशी मी आपल्या सर्व शत्रूंना एक एक करून मारेन. त्यानंतर आपण दोघे मिळून
या रूपनगरवर आणि सर्व जगावर राज्य करो महामहिम. परंतु त्यापूर्वी माझी एक इच्छा आहे. जर ती इच्छा पूर्ण झाली तर मी मंत्रीवर्यांनी दिलेल्या रक्तांच्या अश्रूंचा सूड घेऊ शकतो. नागराज, तुझ्या एक नाही तर सर्व इच्छा पूर्ण होतील. कारण रणवीर सिंगाच्या भाग्याचं सूर्य आता लवकरच अस्ताला जाणार आहे. सांग, तुझी काय इच्छा आहे? महामहिम, मी आपल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी मंत्रीवर्यांना जंगलात भटकताना पाहू इच्छितो. जेव्हा मंत्रीवर्य त्या जादूगाराच्या अधीन होऊन मनुष्यांचा शोध घेत घेत रूपनगरच्या जंगलात संकटाशी सामना करत फिरतील तेव्हा माझ्या मनाला शांती मिळेल. नागराज, तुझ्या या प्रसन्नतेचा दिवस अतिशीघ्र येणार आहे. रणवीर सिंग लोहा सिंगला शोधण्यासाठी जेव्हा जंगलात प्रवेश करेल तेव्हा त्याची भेट लोहा सिंगशी अवश्य होईल. आणि लोहा सिंग आपल्याच दाताला पकडून जादूगाराकडे सुपूर्द करेल. आणि त्याच्या पश्चात रणवीर सिंग आणि लोहा सिंग दोघं मिळून रूपनगराच्या जंगलात मनुष्यांना शोधताना दिसतील. कुठे आहे रूपनगर? चोरावर तो बघ. आपल्यासारखा दुसरा कोणी वाट सरू या मायावी जंगलात भटकतोय. हो सरकार, या वाटसरूला भटकताना पाहून मला अति प्रसन्नता वाटते. का? ते यासाठी सरकार की आपण दोघच नाही तर आपल्या व्यतिरिक्त दुसरेही वाटसरू या जंगलात भटकत आहेत. मूर्ख आहेस तू. ही प्रसन्नतेची नाही तर दुःखाची गोष्ट आहे. अवश्य हाही आमच्याप्रमाणे राजकुमारी चंद्रमुखीशी विवाह करायला चाललाय. नाही 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 नाही, त्याला पाहून असं प्रतीत होत नाही. तो तर काळासारखा दिसतोय, युवराज नाही. मला तर वाटतंय कुठल्या दुसऱ्या उद्देशाने भटकत असावा. या मायावी जंगलात चंद्रमुखीशी विवाह करण्याअतिरिक्त दुसरं कोणतंच कारण नाही. होऊ शकता हा कुठल्या तरी युवराजाचा उजवा हात असावा आणि या मायावी जंगलात त्याचा युवराज कुठेतरी हरवलाय आणि त्याच्या शोधात हा भटकत असावा. हो, जर तुम्ही म्हणताय तर असंच असेल. होऊ शकतं की हा त्या मस्तकहीन युवराजाचा उजवा हात असू शकतो. परंतु युवराज, त्याचा अश्व तर त्याच्या जवळ नाहीये. मला नाही वाटत की हा युवराज असेल. युवराज, त्या मनुष्याला पहा. हा मनुष्य नाही तर दानव वाटतो, दानव. त्याच्या मुखाकडे बघा. असं प्रतीत होतंय जर याने कुठल्या मनुष्याला पाहिलं तर कच्च खाऊन टाकेल. नाही चोरावर, युवराज भानु प्रताप सिंगच्या दृष्टीला कधीच भ्रम नाही होऊ शकत. त्याची वेशभूषा पाहून आम्ही सांगू शकतो की अवश्य त्याचे कुठल्या तरी राजाशी संबंध आहे. होऊ शकतं की या मार्गामध्ये त्याच्या अश्वाने प्राण सोडले असावेत, म्हणून तो चालत आमच्याप्रमाणे रूपनगरचा मार्ग शोधतोय. हो युवराज, हो. त्याच्या अश्वाने याच मार्गावर आपलं प्राण सोडलं असेल. हा कोणी मानव नाही तर दानव आहे. जर याचं मुख लपवलं युवराज तर हा मनुष्य नाही तर एखाद्या बैलासारखा दिसेल. या बैलाचं ओझ वाहून वाहून त्या बिचाऱ्या मुक्या अश्वाची पाठ मोडली असेल. हो, रूपनगराच्या जंगलात जोही वाटसरू येतो
त्याच्या भाग्यात केवळ दुःख आणि संकटे लिहिलेली असतात. आपल्यालाच बघ, आपले अश्व हिसकावले गेले आणि आपण पायी भटकत चाललो आहोत. जर या मनुष्याच्या जवळ अश्व असता तर त्याच्याकडून हिसकावून तुला दिला असता. युवराज, तुम्ही माझ्याविषयी विचार केला ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जर तुमची इच्छा इतकीच प्रबळ आहे तर चला त्याला जाऊन विचारूया की तो कोण आहे, त्याने आपला अश्व कुठे लपून ठेवलाय. जर त्याने त्याचा अश्व कुठं चरण्यासाठी सोडून दिला असेल तर तो आपण गुपचूप चोरून नेऊ. जर त्याने सहाय्यार्थ आपल्याला रूपनगराचा मार्ग सांगितला ना युवराज, तर तुमचा विवाह चंद्रमुखीशी निश्चित आहे. राजकुमारी चंद्रमुखी, युवराज भानु प्रताप सिंग कुठल्याही युवराजाच्या उजव्या हाताकडून मार्गदर्शन घेत नाही. आम्ही कुण्या ऐर्या गैर्या वाटसरूकडून सहाय्यता मागू शकत नाही. तुम्ही सहायता मागणार नसाल तर मी जाऊन मागतो ना. तसंही आपण जंगलात भटकतोय सरकार. इथं कोण पाहायला येणार आहे की आपण अलकापुरीतून आलोय. तुम्ही अलकापुरीचे युवराज आहात की नाही? मला म्हणायचं होतं की वेळ प्रसंगी तर गाढवालाही प्रणाम करावा लागतो, हो ना युवराज? नाही जोरावर. आणि जर तू अशा प्रकारे आमच्या आदेशाचं उल्लंघन करत राहिलास तर आम्ही तुला सेनापती तर काय सैनिक म्हणून सुद्धा ठेवणार नाही. आणि या जंगलात त्या वाटसरूप्रमाणे तुला भटकण्यासाठी सोडून देऊ आणि आम्ही एकटे इथून निघून जाऊ. सरकार, मी या प्रकारे तुम्हाला एकटं नाही सोडू शकत आणि तसंही मी तुमच्याशिवाय राहू नाही शकत. चला, तुम्ही जसं म्हणताय तसंच करतो. तुम्ही जिथं जिथं जाल मी तिथं तिथं येईन. योग्य निर्णय घेतला जोरावर. आमच्यात आणि तुझ्यात हेच अंतर आहे की आम्ही मनुष्याला पाहून त्याच्याविषयी सर्व जाणू शकतो की हा आमची काही सहाय्यता नाही करू शकत आणि हा कायमस्वरूपी या जंगलात भटकत राहील. आपण याच्या विरुद्ध दिशेने रूपनगराकडे कूच करू. चल. मला तर त्या बैलासारख्या मनुष्यावर खूप दया येते. न जाणो आपल्या युवराजापासून दुरावून त्याच्या मनाला किती यातना होत असेल. बिचारा उपाशी तपाशी फिरून फिरून माहित नाही मृत्यूला कधी प्राप्त होईल. जोरावर, त्याच्यासारखे खूप लोक या जंगलात भटकत आहेत कारण की चंद्रमुखीला प्राप्त करण्यासाठी खूप युवराज आलेले आहेत. त्यांचे सर्व सैनिक आणि सेवक या जंगलात अजूनही भटकत आहेत. तू भाग्यशाली आहेस की अजूनपर्यंत आमचं छत्र तुझ्या शिरावर आहे. तुमची छत्रछाया माझ्यावर अशीच राहू दे सरकार. तुम्ही माना किंवा मानू नका, मी एक प्रण केलंय की मी मरेपर्यंत तुमच्या सोबत तुमची छाया बनून सदैव चालत राहीन. जर मला मृत्यू आला ना सरकार, तर मी मृत्यूला सांगणार, हे मृत्यू, माझे प्राण घेऊन जा, परंतु माझं शव माझ्या सरकारांच्या चरणावर सोडून जा. नाही जोरावर, नाही. जर तुला मृत्यू आला तर आम्ही तुझ्या प्रेताला घेऊन या भयानक जंगलात नाही भटकू शकत. आम्ही तुझ्या प्रेताला या जंगलातील जंगली प्राण्यांना भेट देऊ, कारण आमची इच्छा नाही की तुझं प्रेत इथे पडून सडावं आणि दुर्गतीला प्राप्त व्हावं. नाही, असं म्हणू नका सरकार, असं म्हणू नका. जोपर्यंत तुमचा विवाह रूपनगराची राजकुमारी चंद्रमुखी सोबत होणार नाही तोपर्यंत मी मृत्यूला प्राप्त होणार नाही. नाही, ते बघ. ही दोन